बेंगलुरु में ओबीसी आरक्षण और जातिगत जनगणना को लेकर बीजेपी नेता परिणय फुके ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में ओबीसी समाज के हित में काम हुआ है और जातिगत जनगणना में ओबीसी के लिए अलग कॉलम की मांग भी पूरी होने की उम्मीद है। वही मनोज जरांगे के ओबीसी आरक्षण के तहत मराठा समाज को आरक्षण देने की मांग का उन्होंने विरोध किया है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। 1921 मध्ये सगळ्यात पहिले जातीनिहाय जनगणना झाली होती आणि त्यानंतर 2011 मध्ये जनगणना झाली, पण त्याचे आकडे कुठे पुढे आणले नाही। पण या देशात ज्यावेळेस माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आली, माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि एक ओबीसी व्यक्ती म्हणून, एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून त्यांनी या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे। आता जनगणनेची सुरुवात झालेली आहे, यामध्ये जातीनिहाय जनगणना ही होणार आहे आणि मला 100% खात्री आहे की जी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जी मागणी केलेली आहे की जनगणनेमध्ये, जातीनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीचा रखाना असला पाहिजे, ते 100% ही मागणी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी करतील। बघा, असं आहे की ज्यावेळेस मनोज जरांगेजींनी मराठा समाजासाठी आरक्षण मागितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं समर्थन केलं होतं, पण त्यांनी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं त्यावेळेस ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे आणि या प्रकारचे असंविधानिक मागणी जरांगे पाटील सातत्याने करतात। त्याला नेहमी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी समाजाचा विरोध राहणार आहे आणि त्यांनी मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण मागितलं त्याचं त्याला काही हरकत नाही, पण मराठा समाज हा ओबीसी नाही। मराठा समाज किंवा कोणतंही आरक्षण हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नसतो, तर तो प्रतिनिधित्व म्हणून तिथे आरक्षण दिलं गेलं असतं आणि मराठा समाजाला या महाराष्ट्रात आणि मोठ्या प्रमाणात आरक्षण प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। आता ओबीसी मध्ये त्यांनी ही मागणी करू नये। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला मागच्या वेळेस आश्वस्त केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांच्या शब्दावर ते कायम आहे आणि मला असं वाटतं या प्रकारचा आता मला जरांगेंचा विषय आता संपलेला आहे। आता जरांगेच्या आंदोलनाला काही धार राहिलेली नाहीये आणि उद्या जरांगेने आमरण उपोषण केलं आणि परत सरकारला वेठीस धरून ओबीसींवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही सगळे इथे उपस्थित सगळे लोक आमरण उपोषण करू। जय ओबीसी।